सायंकाळ. सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या सोजाळी गाव परिवाराला आज आपल्या विशेष मातृ पितृ दिन साजरीकरणाच्या ह्या सोहळ्याच्या सगळ्या आईबाबांना, आजी आजोबांना आणि विशेष म्हणजे हा सोहळा ज्यांनी गुंफून ठेवलाय असे सर्व युवक झेंझी यांना सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आहे. आणि विशेष कौतुक करायचं की आज पाऊस सांगत होता की हा कार्यक्रम मी होऊनच देत नाही, परंतु ह्या गावाला तो करूनच दाखवायचा होता. त्याने सगळे प्रयत्न पावसाने केले. जिथे कार्यक्रम होता तिथे चांगला अर्धा फूट पाऊस उभा केला, परंतु सगळं बिऱ्हाड एका घराच्या छतावर आणून ह्या निसर्गरम्य आणि मंद धुंद वाऱ्याच्या लहरी बरोबर हा कार्यक्रम यशस्वी केला. तो किशोराई करू शकतो. खरोखर तुमचं कौतुक. मी आज ह्या ठिकाणी आपल्या सर्वांचे धर्मयोगी आणि धर्मपुरोहित आदरणीय फादर ज्येष्ठ फादर कॅजिटन आपल्यामध्ये आपल्या धर्मभगिनी आहेत त्यांचे, तसेच आज पालकांचे दोन्ही प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. त्यांचं मी खूप 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 कौतुक करते आणि त्यांना प्रार्थना शुभेच्छा देते. आज मला किती वेळ बोलायचा आहे, 2 मिनिटं आहेत, 5 मिनिटं आहेत, 10 मिनिटं आहेत, मला माहिती नाही, पण तुम्ही कंटाळलात तर इतक्या टाळ्या वाजवा की मला समजेल की मला बसायचं आहे. कारण मी बोलायच्या अगोदर मला ह्या कार्यक्रमाविषयीच बोलायचं आहे. कारण हा कार्यक्रम ते युवकांनी इतका सुंदर गुंफलेला आहे. त्यांची आता जी भाषा आहे ती सगळ्यांची इंग्लिश आहे की नाही, किती सुंदर मराठीत बोलले ते. त्यांनी सुंदर बायबलचं बेनसिरामधलं इतकं सुंदर वाचन केलं की जे आदर्श माता पिता ह्यांचं द्योतक आहे. अतिशय छोटी छोटी मुलं त्यांनी किती सुंदर अभिनयातनं त्या कला आपल्या दाखवत एक आविष्कार ह्या माता पित्यांना समर्पित केला. आणि सगळ्यात मला आवडलं अजून तर ती ॲबी कुठे आहे ती ॲबी, तुझ्यासाठी मी सलाम करते. कारण का माहितीये का, ह्या छोट्यांनी केलं ना, ह्यांना अजून आकलन आलेलं नाहीये. सांगितलंय म्हणून करायचंय, पण एक युवती, एक किशोरी जेव्हा आपल्यातली कला इकडे येऊन सादर करते, आणि ती कला म्हणजे तो नृत्याचा आविष्कार नव्हता, तर त्याच्यात दडलं होतं आई बाबांचं प्रेम, आई बाबांच्या प्रती असलेला आविष्कार. आणि मला खरोखर रडायला येत होतं, कारण मला ते लिरिक्स माहिती होते बेटा. तर तुझं पुन्हा एकदा मी कौतुक करते. आणि मला माहिती आहे की आज मी बोलूनच जाते की ही किशोरी काही वर्षात त्या व्यासपीठावर असेल जिथे सगळं जग तुला सलाम करेल, कारण ती कला तुझ्यामध्ये आहे. आपले बंधू जे आलेले आहेत, जे इथं आहेत, जे उभे आहेत, कदाचित गैरसोय असेल, खुर्च्या नसतील, तर आपणाला मी मनपूर्वक आभार पण मानू शकत नाही आणि तुम्हाला क्षमस्व पण सांगू शकत नाही, कारण खुर्च्या कमी आहेत, तर आपल्याला त्रास आहे. आज आपण सगळे आई बाबा, माता पिता, आजी आजोबा ह्यांच्याबद्दलच बोलत आहोत. कारण आज दिवस आहे ॲना आणि जोकिम, ज्यांनी आपल्या धर्मग्रंथामध्ये, पूर्ण बायबलमध्ये ज्या आपल्याला प्रेरणादायी वाटचालीची सुरुवात केली आणि त्यांच्या उदरात जी मरेला त्यांनी जन्माला घातलं आणि त्या मरेने जगाला तारणारा दिला. आणि म्हणून आज आपण सगळे ख्रिस्ती एकजुटीने आज आपण त्या धर्माचा आपण पुरस्कार करतो. तो धर्म आपण मानतो की इतक्या मोठ्या जगाच्या तारणाऱ्याला, जगाला ओळख देणाऱ्या त्या आईबाबांची आज आठवण करतो, कारण त्यांच्यामुळे आपलं जीवन सुजलाम सुफलाम आहे. आपण त्यांच्या प्रेरणेने आपले दुःख कष्ट सगळं विसरतो आणि आपलं एक ते औषध आहे. आणि आपण जेव्हा चिंतेत असतो तेव्हा त्याची आठवण करतो. आणि अशा पुत्राची निर्मिती ज्या आजी आजोबांकडून आलेला आहे त्यांना आपण विसरत नाही. आपण म्हणतो मातृदेवो भव,
देवो भव. आई वडिलांचा सन्मान. खरोखर आई वडिलांची महती कुठे नाही बरं. त्या बायबल पासून तर पूर्ण इतिहासात तुम्हाला आई वडिलांचीच महती दिसेल. आणि हो, ज्या प्रेरणादायी ज्या ज्या लोकांचा ठसा ह्या जगावर आणि ह्या इतिहासात आहे, त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वामध्ये त्यांनी शेवटचं आणि पहिलं अक्षर जर असेल तर आईबाबांविषयी बोललेले आहे. हे मी का सांगते ह्या तरुण पिढीला? कारण त्यांनी ही पुस्तकं वाचावी. जे आकलन आतापर्यंत त्यांना नसेल माहिती, ते त्यांना आज माहिती व्हावं. तुम्हाला सगळ्यांना काळ्या गोऱ्यातले बराक ओबामा माहिती आहेत का? माहिती आहेत ना मुलांनो? बराक ओबामा एक अतिशय उच्च विभुच्च अशी व्यक्तिमत्व, एक लेखक आणि एक वकील आणि एक राजकारणी, सुशासन करणाऱ्यांनी लिहून ठेवलंय की मित्र, शिक्षक, कारण तेही एक शिक्षक होते, त्यांना अनेक मित्र भेटले, परंतु ते बोलले वडिलांची भूमिका या जगावर ह्याच्यातलं कुणीच निभावू शकत नाही. म्हणजे वडिलांचं स्थान किती मोठं दिलेलं आहे. अनेक संत, अनेक लेखक, अनेक साहित्यिक त्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या वाक्यात मला आईबाबाच दिसतात. स्वामी विवेकानंद त्यांच्या लिखाणामध्ये एक शब्द नेहमी अधोरेखित होतो. ते म्हणतात की जर ज्या राष्ट्राची मातेचा सन्मान होत असेल ना जिकडे, त्या राष्ट्राला सदैव यशस्वीता मिळेल. बघा किती मोठं वाक्य त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही लगेच गुगल बघाल आता, ह्यांना माहिती आहे गुगलमध्ये सगळं आहे. नेपोलियन बोनापार्ट माहिती आहे. अनेक इतिहासामध्ये त्याचं नाव एक आक्रमक, एक पराक्रमी आणि एक शासन करणारा हा सरसेनापती. इतका मोठा राजा, त्याने काय लिहिलं असेल? युद्धाच्या वेळेला त्यांनी सांगितलं, मला चांगल्या माता द्या, मी तुम्हाला चांगलं राष्ट्र देतो. किती मोठा खोल अर्थ आहे की एक माता मला द्या. आज आरोग्यात काम करत असताना मला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. कारण तीच माता, तीच तिच्या शरीरातल्या त्या घरामध्ये त्याला 9 महिने सांभाळते. त्याला त्रास होऊ नये म्हणून ती चांगलं वाईट हे खाताना 100दा विचार करते. त्या उदरामध्ये ती त्याला वाढवते. जोपर्यंत तिच्या जीवात जीव आहे तोपर्यंत ती प्राणपणे लढते. आणि जेव्हा ती प्रसूती करते त्या वेदनेतनं त्याला बाहेर आणते. आणि ज्या वेळेला ती संगोपन करायची वेळ येते ना, त्यावेळेला ती झोपत देखील नाही, रात्र बसते. परंतु जेव्हा ही तिच्या उदरातली लहान लहान बाळं मोठी होतात ना, जेव्हा मोठी होतात तेव्हा ही मुलं त्या आईबाबांना तुमचं कर्तव्यच होतं, तुमचं कामच होतं. तुम्ही काय मोठं केलं. मग आता त्यांना कुठे ठेवायचं, कुठल्या घरात ठेवायचं? त्यांच्यासाठी हे घर चांगलं नाही. आणि म्हणून ह्या वृद्धाश्रमांची, ह्या अनाथाश्रमांची निर्मिती झाली. फक्त आणि फक्त मुलांना असं वाटलं, ज्या मुलांना वाटतं ना की मी माझ्या आई बाबा आहेत, मी काहीही करेन, त्यांचा प्राण जाईल तो त्याच्याच घरात, माझ्या समोर. कारण जन्माला एका आईने घातलं, परंतु त्याचं संगोपन जे करतो तो पिता करत असतो. त्याला जगामध्ये चांगल्या वाईटाचं ज्ञान आणि त्याला जीवन कसं जगायचं हा तो पिता शिकवत असतो. अब्राहम लिंकन त्यांच्या प्रत्येक वाचनामध्ये ते बोलत आहेत की मी घडलो, मी मोठा झालो आणि मी माझं नाव अजरामर होईल, पण त्याच्यासाठी माझी आई आणि माझे वडील असतील. किती मोठा शब्द त्यांनी मांडलेला आहे. आज आपण इतिहास बघतो, शिवाजी महाराजांचा इतिहास सगळं पाहिलेला आहे, परंतु शिवाजींचं स्वतःचं वक्तव्य कधी त्यांनी केलं नाही. पण आज आपण काय म्हणतो, जिजाऊमुळे शिवबा घडले म्हणतो की नाही? आईचं नाव येतं ना
कारण आईची तुलना आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. परंतु ह्या आईच्या नशिबी काय येतं? सगळ्याच आयांच्या नशिबी येत नाही, पण बऱ्याच आयांच्या नशिबात ते अश्रू येतात. ती लपवत असते, ती दाखवत नाही. परंतु ही भावना जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळेला त्या प्रत्येक आईला तुम्हाला जन्माला घालण्याचं आणि तुम्हाला ह्या जगात येण्याचं तिचं उद्दिष्ट सफल झालं असं वाटेल. नाहीतर मग ते बेनसिरामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही आईशी कसे वागाल, वडिलाशी कसे वागाल तर तुमची काय दुर्दशा होईल, हे आपलं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. समाजाच्या लाजेपोटी नाही, तर बायबल हे सांगते. आज अनेक विचारवंतांनी जरी सांगितलं, अजून मी तुम्हाला आज दिवस रात्र संपणार नाही, इतकी प्रभावी व्यक्तिमत्व आहेत की ते फक्त आणि आईचं आणि बाबाचंच नाव घेतात. आणि हो, जे जे व्यक्तिमत्व घडले ते आईबाबामुळेच घडले. आजची पिढी जी आहे ही जेनझी म्हणतात आपण त्यांना, बरोबर. टेक्नॉलॉजी आलेली आहे. मगाशी बाबांनी पॅरेंटनी सांगितलं, मी ते पुन्हा पुन्हा त्याच्यावर काहीही बोलणार नाही. परंतु आज मी अनेक तरुणांना विचारते, जिथे जिथे मला भेटतात, काही जिममध्ये भेटतात, काही मला माझ्या सेवेत भेटतात, त्यांना मी विचारते की मुलांनो हे काय आहे, हा स्टँड आहे, हा कॅमेरा आहे, तर काय करतात? तर त्यांनी मला सांगितलं, कंटेंट क्रिएट करतो आम्ही. काय करतो? कंटेंट क्रिएट. आता ही मुलं इंजिनिअरिंग करायचं वय आहे, शाश्वत शेती करायचं वय आहे, आपल्या देशाला घडवायचं, निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवायचा आहे आणि हातामध्ये रील आणि व्हिडिओ करतायत. का? तर एकदम शॉर्टकट झालेला आहे. मला म्हणे की काहीच नाही, थोडंसं काही चांगलं क्रिएट केलं की त्याला व्ह्यू येतात आणि महिन्याला 10 ते 15 हजार येतात. परवा दिवशी मी कॉम्प्युटरवर एक माझ्या बाजूला एक मुलगा बसला होता आणि तो हाताने काहीतरी करत होता. तर मी म्हटलं, बाबू हे काय करतो तू? तर मला म्हणतो, हे ॲनिमेशन करतो. 9वीतला मुलगा, आईने सांगितलंय कॉम्प्युटर क्लासला जा. तो एक सिंह तिथे होता. मी म्हटलं, अरे हे 2 सिंह कसे काय जोडले तू? मला म्हणतो, स्मार्ट आर्ट. त्याने मला सांगितलं, स्मार्ट आर्ट आहे हे. तासन तास तो त्या कॉम्प्युटरवर बसतो आणि त्याने एका क्षणामध्ये एका ॲपमधून 10 कुत्र्यांची पिल्लं त्या सिंहाच्या बाजूला उभी केली. मग माझ्या लक्षात आलं, हा मुलगा आहे तेजस्वी सिंह आणि हे कुत्रे जे त्याने दाखवले आहेत त्या क्रिएटिव्हिटीमध्ये, हे कुत्रे त्याचा जीव घेणार आहेत. पावसामुळे फादर आपले म्हणजे आजचा प्रकार कसा आहे बघा. आपल्या आईबाबांना वाटतं की आपला मुलगा काहीतरी बनेल, मोठा होईल, पण मुलं ह्या छोट्याशा ह्या विश्वातल्या ह्या भुलवणाऱ्या AI मधल्या ह्या जगामध्ये एवढे पडलेले आहेत की मग पुढे होऊन व्हिडिओ, पॉर्न व्हिडिओ. अशा आजी आजोबांना तुम्हाला मी सांगते, एखाद्या मुलाने आत्ता आई वडिलांविषयी बोललं, आपल्याला किती बरं वाटलं, आपण किती टाळ्या वाजवल्या. तुम्हाला मी सांगते, गावखेड्यामधल्या तरुण मुलांनी शेती व्यवसायाकडे आता जवळजवळ पाठ फिरवत आहेत. ते आता क्रियाशील कशात बनलेत सांगा? म्हाताऱ्या आजीला घेतलेलं आहे, आहे तू कर, टाक चपाती, टाक ठेचा, आणि मग हा आहे जुन्या काळातला आमचा आहार. काही का असे ना, त्या आजीला ते फेमस करतायत आणि आजीची किमया जग बघते आहे. निदान त्या आईला, आजीला मान सन्मान होईल. पण तो तुमच्या पोटापाण्याचा व्यवसाय केलाय तुम्ही. त्या आईच्या आणि आजीच्या पायातले चप्पल, वाहना त्या झिजल्या आहेत, तिचा पदर डोक्यावर आहे, त्याला त्या फिरळ लावलेले आहेत, ते त्यांना दिसले पाहिजे. तिच्या डोळ्याला मोतीबिंदू झालेले आहेत, ते त्यांना दिसले पाहिजेत. तिच्या दातामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, ती रोज त्याच्यामध्ये तंबाखू ठेवते आहे, पण औषधाला जात नाही, कारण तिथे तिला आर्थिक समस्या येत आहेत. हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या तरुण पिढीला मला असं वाटेल की आई बाबा काय आहेत आणि त्यामुळे प्रगती होत आहे हा मूलमंत्र कळेल.
आज माझ्याकडे खूप विषय आहेत, पण मी माझं ह्या ठिकाणी काहीही बाकी तुमच्यापुढे मनोगत मांडणार नाही. फक्त पावसाचा हक्कारा येतोय, परंतु असं समजा की आज आपण त्याचा आनंद घेतोय. कारण प्रत्येक गोष्टीला तुम्ही जसं घ्याल ना तसं वाटेल. हा मेला पडतोय, घाणेरडा आहे, तर तुम्हाला घाणेरडा वाटेल. हा आपल्यावर प्रेमाचे आणि मायेचे तुषार टाकतो आहे, तर तिथे मंगेश पाडगावकरांची कविता आठवेल. तर असं थोड्या वेळापुरतं समजा. मी जाताना तुम्हाला काही मूलमंत्र देणार आहे. फक्त तो तुम्हाला कोणाला घेता आला तर घ्या. आपण नेहमी म्हणतो माझी परिस्थिती चांगली नाही म्हणून मी हे करू शकत नाही, माझं सराउंडिंग चांगलं नाही, माझ्या जीवाला बरं नाही. असं काहीच नाही. प्रत्येक गोष्टीत तुम्ही प्रयत्न करा तर यश मिळेल. माझ्या छोट्याशाच गोष्टीतनं सांगते. 10वीला 48% मार्क्स काढले, 12वीला 3 वेळेला परीक्षा दिली आणि जेमतेम पास झालं, संपलं. एक छोटीशी नोकरी मिळाली आणि 38 वर्ष सेवा करत होते. परंतु असं वाटलं की अभ्यास राहिलाय मागे, तर जरा बघायला पाहिजे आणि पुस्तक हातात वयाच्या 42व्या वर्षी घेतलं. करत राहिली अभ्यास. अरे दादा, तू हे का रेकॉर्ड करतो? मला तुला हे नाही सांगायचं आहे, हे गुपित आहे, हे फक्त ह्या लोकांसाठी. बरं, तर ऐकू दे, सगळ्यांना कळू दे ना कसं असतं. तर मला अभ्यास आवडत नव्हता, तर मी मग विचार केला चला एक BA करून टाकू. मग BA सायकोलॉजी करून मोकळी झाले. मग विचार केला चला अजून आपलं भारताचा संत साहित्याचा इतिहास बघू. मग चला म्हटलं एक अजून PG करू. मग आपण साहित्यात करू, लिटरेचर. मग ती पण एक PG करून टाकली. अरे मग म्हटलं भारत, महाराष्ट्र, वसई, तालुका, गाव, खेडं त्याचा सगळा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून एक ग्रामीण आरोग्यामध्ये परत एक PG केली आणि तोही अभ्यास केला. बरं, 4ही परीक्षामध्ये डिस्टिंक्शन आहे बरं. आणि आता रेकॉर्डिंग आहे, म्हणजे घरी आले तरी मला सर्टिफिकेट दाखवायला लागणार. हा जयद्रथ आणि हा सूर्य, म्हणजे 3 वेळेला नापास, पासच्या फेऱ्यामध्ये होते. मग थांबली नाही, मग झाली रिटायर. मग म्हटलं आता 58 तर होत आलंय, तर आता कुठे काय परीक्षा आहे का? तर कुणीतरी सांगितलं आहे PhDची एंट्रन्स. आता अभ्यास तर काहीच नाही, पण जो आहे डोक्यात तो म्हटलं बघू. कॉम्प्युटर माहिती नाही, लॉग इन आणि लॉग आउट काही माहिती नाही. शेजारच्या विद्यार्थिनीला, बॉम्बेला LLMच्या विद्यार्थिनीला विचारलं मला जरा उडून देशील ना? ती म्हणते जेनझी ना. तिने दिलं ओपन करून आणि 2 तासाचा पेपर 30 मिनिटामध्ये टक 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 केला. 67% मिळाले, पहिले आले. PhDचा अभ्यास आता करणार म्हणून तयारी सुरू झाली. कोर्स वर्क सुरू झाला आणि त्याच्यामध्ये मला A ग्रेड मिळाली. 5 रिसर्च पेपर इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये मी स्वतः तयार करून पब्लिश केले. झालं. मग आता हे जेनझी हा AI घेऊन आले आणि मला लॉग इन आणि लॉग आउट येत नाही. 1 वर्षापूर्वी हप्त्यावर एक लॅपटॉप घेऊन आले, पण त्याला हळदी कुंकू काही मी लावलं नव्हतं, कारण मी लॅपटॉपला घाबरायचे. तर आता हा येईल की नाही आणि तसाच ठेवला होता. आता म्हटलं AI आल्यानंतर निदान आपल्याला लॅपटॉप तर यायला पाहिजे. सरळ जाऊन ॲडमिशन घेतलं आगाशीला. त्यांना म्हटलं मला 1 वर्ष लागलं तरी चालेल, पण मला हे हत्यार शिकायचंय. बघा मुलांना, अशक्य काही नसतं, कारण प्रयत्न करत नाही आपण. मी पहिल्या दिवशी गेली. पहिल्या दिवशी मला ती बोलली मॅडम हे बघा ही पोरं आली आहेत, 1 महिना झाला त्यांना अजून हे पेंटिंग जमलं नाही. मला जरा बरं वाटलं, कारण हुशार विद्यार्थी. दुसऱ्या दिवशी तिने दुसरे टूल काढले. मला म्हणे मॅडम हे असं असं आहे. तुम्हाला खरं सांगू, 2 महिन्यात शिकवतात ना ते मी 5 दिवसात शिकले. आणि आता मला सगळं कळायला लागलं. म्हणजे मला हे माहिती नव्हतं की टाईप कुठे करायचं, वर्डपॅड कुठे आहे, प्रोफाईलमध्ये कसं जायचं, काय स्मार्ट आर्ट कसं वापरायचं, मला सगळं येते. म्हणजे लॅपटॉप आता रोज मांडीवर घेऊन बसते. बघा ही जादू कशी होते की तुम्ही तुमच्यामध्ये न्यूनगंड ठेवलेला आहे की मला हे येणार नाही,
मी हे करू शकणार नाही. तुम्हाला वाचनाची आवड असेल तर द पा खामोटे ह्यांचं एक स्वयंसूचना हे पुस्तक वाचा. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की तुम्ही जशा सूचना मनाला द्याल तसं तुमचं मन काम करतं. बरं, एवढ्यात थांबली नाही, मग विचार केला थोडा वेळ आहे. 15 दिवसा अगोदर मी युनिव्हर्सिटीत फोन केला. सर म्हटलं मला प्राचीन इतिहासाचा अभ्यास काही झालेला नाही, तर फॉर्म भरता येईल का? मला म्हणे 20,000 येते. म्हटलं सर शिक्षणाला 20,000 हप्ता तर द्या. त्यांनी मला बोलले 2 हप्त्यात. म्हटलं चालेल. 2 वर्षाची इतिहासाची सुद्धा आता PG मी करते आहे. एक लेक्चर रविवारी करायचं अटेंड, बस, बाकी अभ्यास घरी करायचा. अरे पहिलं नाही येणार, मग पास तर होईल, नापास होईल, पण इतिहास तर कळेल. आणि इतिहास कळेल. पुस्तक जेव्हा कळतं तेव्हा ते वाघिणीचं दूध आहे. ज्याला पुस्तक कळतं ना त्याला जग कळतं. परंतु जे अडाणी आहेत ना, हे ग्रंथ आहेत. त्या आत्ता एका ताईला आल्या मी सांगितलं की ताई तुला मला भेटायचं आहे आणि तुझ्याकडनं सगळी गीता ऐकून पाठ करून घ्यायची आहे, कारण ते आता दुर्मिळ होणार आहेत, त्यांना जपायचंय. पण ह्या जेंजीला सांगायचं आहे तुम्हाला बरी नोकरी मिळाली, कुठेही कंपनीत मिळाली, पॅकेज चांगलं मिळालं तरी पुढे अभ्यास सुरू ठेवा, नापासाकडे बघा. बरोबर? मिळालं मोटिवेशन? नाहीतर माझ्या मागे कशाला आणलं अशा लोकांना. आता आमचे आई वडील आमच्या मागे लागले तर MBA कर, आहे ना, MTech कर, काही हरकत नाही. ही सगळी नावं कधी माहिती पडतात? जेव्हा तुम्ही पोहायला शिकता. तर मला असं वाटते की आज तुम्हाला आरोग्याचं एकच मंत्र देते, जास्त नाही देत. जे काही खाल ते घरातलं स्वच्छ शिजवलेलं पौष्टिक आणि सकाळचं सकाळी रात्रीचं रात्री खा. झालं? भरपूर खा, जे मिळेल ते खा. कारण तेव्हा मिळालं नाही, आता मिळते म्हणून चिंता करू नका. ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना रक्ताशी रिलेटेड काही आजार आहेत एक, आणि ज्यांना ब्लड प्रेशर आहे, त्यांनी मिठाचं प्रमाण कमी, साखरेचं प्रमाण कमी करा. एवढं आपल्यावर नियंत्रण ठेवा. डोळ्याचा त्रास आहे, मोतीबिंदू आहे, आपलं जवळच दवाखाना आहे, दाखवा. बरेचसे आजार आहेत ज्याला शासनाच्या योजनांमधून विनामूल्य सगळं मिळतं. तुम्हाला काही अडचण आली मला त्रास द्या, माझे कार्ड पण देणार, नंबर पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझ्या घरी पण या, तुम्ही ओळखता. तर सगळ्यांना सगळं मिळू शकतं, फक्त प्रयत्न करायचा आहे. प्लास्टिक घरामध्ये एकाच्याही ठेवू नका. बाजारातनं आणताना कापडी पिशवी न्या. घरात प्लास्टिक आणलं म्हणजे ते विष आणलं. ते विष तुम्ही घराबाहेर टाकलं, ते शेतीत टाकलं, ते गुरांनी खाल्लं आणि गुरांनी खाल्लेलं आपण प्यायलो, आपल्या शरीरात ते विष पुन्हा येतं. समुद्रामध्ये गेलेलं विष समुद्र जवळ ठेवत नाही, तो बाहेर फेकतो काठावर आणि ते आपल्याला स्वीकारायला लागतं. म्हणून जमिनी नापीक झालेत. आजपासून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये प्लास्टिक मुक्त घर ठेवायचा प्रयत्न करा. कसा होत नाही बघा, प्रयत्न होईल. गाव करीन ते राव काय करीन. आज स्वजाळी एवढ्या लोकांना एकत्र आणू शकते आणि त्रास देऊ शकते बसवायचा, तर तेही करू शकते. बरोबर? तर तुम्ही प्लास्टिक, नो प्लास्टिक. झाडं लावता आली तर मस्त. माझ्याकडे जागा नाहीये, फक्त 1 गुंठा आहे, का 8 नारळाची झाडं लावली. जेवढी होतील तेवढी होतील. ते अडले पडले काही पण तुम्ही विचार करू नका, तुम्ही प्रयत्न करा आणि लावा. सगळ्यांनी मुलाच्या वाढदिवसाच्या वेळेला मूल जन्माला आलं तरी 1 रोप लावा. घरातला एखादा तरुण म्हातारा कुणीही देवाघरी गेला, 1 नारळाचा कल्पवृक्ष लावा. बघा, तुम्हाला तुम्ही लावलेलं तुमची मुलं खातील, मुलांची मुलं खातील. परंतु ही सवय ठेवा. कोण झाड कापत असेल तर त्याला रिक्वेस्ट करायला विसरू नका, गाडी थांबवा, बाबा फांदी काप पण झाड कापू नको. कारण पर्यावरण आहे म्हणून आपण आहोत. कारण आत्ता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल प्रत्येकाच्या घरामध्ये ऑक्सिजन फिल्टर आणायला लागतो. का? तर ऑक्सिजन, हवेतला ऑक्सिजन एक तर त्यांना शोषता येत नाही आणि तो इतका दूषित आहे की त्यामुळे मृत्यू ओढवत आहोत. मी जास्त बोलले, मला असं वाटते आपल्या धर्मगुरू धर्मभगिनींना पण आपल्याला ऐकायचंय. पण मला असं वाटते हे जर मी तुम्हाला सांगितलं नाही तर मग माझं इथे सत्कार केला, सन्मान केला, त्या सन्मानाचा भार माझ्या डोक्यावर राहील. म्हणून इतकं बोलून
मी माझ्या वाणीला विराम देते आणि पुन्हा एकदा सगळ्या आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपल्याच लेखीला आपल्याच गावात बोलवून आपल्याकडे माझा सन्मान होणं ह्यापेक्षा मोठा पुरस्कार काय. तर आपल्या प्रार्थनेमध्ये माझी आठवण करा आणि मी देखील तुमच्यासाठी प्रार्थना करेन. हा येणारा पूर्ण सप्ताह गावागावात साजरा होतो आहे. या सगळ्या महिलांनी एकत्र करा. जे प्रबोधन येतील त्यांचं प्रबोधन ऐका. एवढं बोलून मी इथे थांबते. धन्यवाद.